नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या इथं महाबळेश्वरवरून वायकर साहेब आलेले आहेत. तर त्यांनी हे 13 HP मशीन खरेदी केलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी काय चर्चा करणार आहे की बाबा हे मशीन तुम्हाला आवडलं, तुम्ही कुठं पाहिलं होतं का वगैरे. आपण वायकर साहेब, तुम्ही मशीन पहिलं कुठं पाहिलं होतं का? नाही, पहिलं कुठं पाहिलं नाही. पहिलं आम्ही त्रिमूर्तीलाच आलो. बरं. त्याच्या आधी पण आम्ही एक मशीन घेतली. याच्यानंतर हे नवीन आले, त्यांनी दाखवलं आम्हाला. हां. मशीन आम्हाला पसंत आली म्हणून मशीन आम्ही घेतली. मशीन खूप छान आहे. ठीक आहे. तुमच्या भागात आपल्या भरपूर मशीन आहेत, तुम्ही पाहिले असतील. हो, भरपूर मशीन आहेत. तर वायकर साहेबांचं अभिनंदन. तर वायकर साहेब, तुम्हाला चालवणार कोण आहे तुमच्यात? चालवणार ते बघा, ते मंडई. बरं, ठीक आहे. तर तुम्हाला काय करतो मी, एक थोडक्यात या मशीनची माहिती देतो की बाबा ऑपरेट कसं करायचं. तर मित्रांनो, हे किसान काप कंपनीचं 460 हेवी मध्ये येतं 13 HP 195 पिस्टन. तर मित्रांनो, हे 13 HP मशीन आलं, ऊस, भांगलणी, चिकलणी, स्ट्रॉबेरीला बेड असू अशा अंतर्गत मशागतीवर बागत चालण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, ह्या मशीनचं काय आहे, तुम्हाला चालू सेफ्टी आहे महत्वाची. म्हणजे काय आहे, मशीनमध्ये सेफ्टी आहे, जेणेकरून हे मशीन चालू सिस्टीमला जरी तुम्ही ह्या क्लचवरचा हात काढला तरी ही मशीन थांबती. त्याच्यामुळे लोकांना काय लागतं, आत्ताच्या शेतकरी लोकांचं म्हणणं काय की बाबा ह्या मशीन सेफ्टी काय आहे, तर हे सेफ्टी आपल्याकडे. तर त्यामुळे सेफ्टीमुळे लोकांचं जास्त वळण पॉवर विडरकडे पडलेलं आहे. तर तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो. तर मित्रांनो, ही चालू करायची सिस्टीम अशी आहे की मशीन हे न्यूट्रल जेव्हा असतं त्या टायमाला न्यूट्रल असल्यानंतर ही ॲक्सिलेटरची केबल आहे, ॲक्सिलेटर द्यायची. ॲक्सिलेटर दिल्यानंतर नंतरच मग हा स्टार्टर मारायचा आहे. तो हे मशीन आपण चालू केलेलं आहे. तर चालू केल्यानंतर ह्याचा सिस्टीम लागतो मला. चालू झालेली मशीन चालू केल्यानंतर तिथं फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 गेअर आहेत आणि हात दिलेले आहेत. तर तुम्हाला हातामध्ये टर्निंग दिलेले आहेत, लेफ्ट आणि राईट, आणि 3 गेअर दिलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स. तर इथं जो घेर आहे तुमचा, ज्या टायमाला तुम्ही स्ट्रॉबेरीला बेड मारणार आहे त्या टायमाला तुम्हाला फर्स्टवरतीच मशीन चालवायचंय. का फर्स्टवरती चालवायचं? कारण फर्स्टवरती जेव्हा चालतो तेव्हा मशीनची गती एकदम मिडियम मध्ये असती आणि रोटरची जी आरपीएम आहे ते तुमच्या ॲक्सिलेटरवर दिलेलं आहे. जसे तुम्ही ॲक्सिलेटर पिळणार आहे तसे त्याचं आरपीएम वाढत जाणार आहे आणि काम एकदम चांगल्या पद्धतीने करणार आहे. तर मित्रांनो, ह्याला 2 जे घेर दिलेले आहेत, सेकंड आणि थर्ड, ते तुम्हाला रोडनं चालण्यासाठी किंवा तुम्हाला सेकंड गिअर सुद्धा तुम्ही शेतात उपयोग करू शकतो. जिथे एखाद्या शेतात मऊ राहणे तिथे तुम्ही ह्या सेकंड वरती मशीन चालवू शकता. तर जी मेहनत जी आहे फर्स्ट वरती ती सेकंड वरती होत नाही. फर्स्ट वरती जी मेहनत चांगली होती एक नंबर, ती सेकंड वर होत नाही. पण काय काय ठिकाणी काय माती एकदम मोकळी असली तर सेकंडचा उपयोग तुम्ही करू शकता. तर ह्याला 3 ठिकाणी ऑइल टाकायचंय. 3 ठिकाणी कुठं? तर हे इंजिन, ह्या इंजिनला सुद्धा ऑइल येतं 20W40 इंजिन ऑइल. हिथून काढायचंय, लक्ष द्या, हिथून काढायचंय आणि हिथूनच ओतायचं आहे ऑरेंज कॅप मधून. तर ह्याला ऑइल बसतं 1700 ते 1800 ml 20W40 इंजिन ऑइल. तर गिअरबॉक्सला सुद्धा ऑइल असतं मित्रांनो. तर गिअरबॉक्सला खाली तळाला एकदम तळात का नाही, इथं असा नट आहे खाली तळात, तिथं 14चा रिंग पाना बसतो. तिथून नट काढायचं, तिथून सगळं ऑइल काढून टाकायचं आणि ह्या इथून काळ्या कॅप मधून ऑइल वाचायचं 90 नंबर 2700 ml गिअर ऑइल. तसंच पाठीमागं रोटरला गेला तर रोटरला सुद्धा पाठीमागं एक नट आहे 12चा. हा 12चा रिंग पाना बसतो. इथून सगळं ऑइल काढून टाकायचं आणि हिथून वाचायचं एक 1800 ml 90 नंबर गिअर ऑइल. तर असे 3 ठिकाणी मित्रांनो ऑइल बसतं. ऑइल चेंज वेळच्या वेळ करत चालला तर मशीनला मेंटेनन्स येत नाही. राहिला विषय केबल. आता ॲक्सिलेटर केबल, हे ॲक्सिलेटर केबल सांगायचं झालं तुम्हाला तर ॲक्सिलेटर केबल सुद्धा आपण कंपनीने देताना एकदम चांगल्या क्वालिटीची दिलेली आहे, शक्यतो खराब होत नाही. तुम्ही मोकळ्या वेळ भेटला, तुमचं कामं झाली, त्या टायमाला ऑइल वगैरे सोडून टाकायचं केबलमध्ये, जेणेकरून केबल जॅम होत नाहीत. आता हे जे दिलेले आहे क्लच, तुम्ही मातीत चालून चालून काय होतं, हिथं वाई थोडं जास्त, काय करायचं, थोडं ऑइल सोडायचं जेणेकरून फ्री चालावा. काय होतं, जास्त माती जाऊन जाऊन ती जाम झाल्यानंतर थोडं ऑइल सोडलं की फ्री होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याची काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, आता काय होतं माहिती आहे का, शेतात चालताना का नाही बऱ्याच वेळा का नाही बारीक बारीक खड असतात. ही बारीक बारीक खड ना हिथं अडकतात बघा, हो काय, ह्याच्यात उडून माती उडून उडून का आत खडं अडकतात. आणि ती खडं अडकल्यानंतर काय होतं, जेव्हा तुमचं मशीन चालू आहे तेव्हा ती चालू राहतं त्या प्रेशरवर तसंच. पण जेव्हा तुम्ही स्टॉप घेता त्याच्यानंतर चालू करायला गेला ना परत मशीन चालू होत नाही. कशामुळे? तिथे खडे गेलेले असतात. हा बस, तिथलं फक्त खडे वगैरे काढून टाकायचं आणि पुन्हा रेस द्यायची, पुन्हा चालू करून टाकायचं, मशीन तुमचं चालू होणार. आता हे जे एअर किनर आहे, हा जे एअर किनर आहे ना, तर हे तुमचं इंजिन थंड करतं. थंड म्हणजे काय, ह्यात पूर्णपणे हवा जाम घेतं आणि जशी हवा इंजिनला पास करतं. पास केल्यानंतर इंजिनला ते थंड करण्यासाठी त्याची मदत केली जाते. हा एअर किनर सुद्धा तुम्हाला मोठा दिलेला आहे. तर मित्रांनो,
तुम्हाला थोडक्यात मी माहिती दिली, तुम्हाला माहिती कळाली का? हो काली. बरं तुम्हाला अजून काही शंका वाटते का बाबा? नाही. विचारा की बाबा हे काय ते, म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो. नाही नाही काही शंका. तर मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा अशा नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही युट्यूब चॅनलला आपल्या जाऊन नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता. रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ हे अपडेट असणार आहेत मित्रांनो. तर रात्रीच्या 10 वाजलेले आहेत मित्रांनो, तरी आपण ह्यांना डिलिव्हरी दिलेली आहे आता. तर वायकर साहेबांचं पुन्हा एकदा त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर सर्व्हिसचं जरी सांगायचं झालं तर आपण सर्व्हिस आपली ही जागेवर असते. कसं असतं मित्रांनो, किरकोळ प्रॉब्लेम असला की जागेवरती येऊन आपण सर्व्हिस ही देतोच, पण मेजर जर प्रॉब्लेम असला तर मित्रांनो आपण मशीन शोरूमला का नाही लावतो, जेणेकरून तिथल्या ते मटेरियल टाकून लवकरात लवकर चालू करायचा आपण प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो अशी सर्व्हिस आपल्याला जागोजाग प्रत्येकाला राहणार आहे. स्पेअर पार्ट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर कुठल्याही पॉवर विडरचा असू, किसान क्राफ्टचा स्पेअर आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत. ब्रश कटर असू, चेनसो असू, तुमचं वॉटर पंप असू, किसान क्राफ्ट आणि सबसिडीसाठी पात्र आहे. सांगायचं म्हणजे काय ह्या जे आपल्याकडे जे सगळे प्रोडक्ट आहेत, हे सगळे प्रोडक्ट का नाही सबसिडीसाठी पात्र आहेत. तर मित्रांनो ह्याचा लाभ घ्या. त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी साताऱ्याला भेट द्या आणि तुम्ही अशी माहिती घेऊ शकता. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करा माहिती अजून जाणण्यासाठी. 91 45 23 37 37 ह्या नंबरला कॉल करून तुम्ही मित्रांनो माहिती घेऊ शकता. तर वायकर साहेबांचा अगदी मनापासून धन्यवाद.